डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारताच्या मागे हात धुवून लागलेत। आधी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांच्या हातापायामध्ये बेड्या घालून त्यांना भारतात पाठवलं। त्यानंतर व्यापारी संबंधांबाबत धमकी देऊन भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा कांगावा केला। नंतर भारतीय वस्तूंच्या अमेरिकेतील आयातीवरती 50% टॅरिफ लादला आणि आता H1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जाऊ पाहणाऱ्या भारतीयांवरती 90 लाख रुपये व्हिसा फीचा बॉम्बच फोडला। आता डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात हा कोणता उठाका काढतायत कोणच ठाऊक। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावरती स्वाक्षरी करत H1B व्हिसावरती 1 लाख $, म्हणजेच भारतीय चलनानुसार 90 लाख रुपये फी आकारून भारतातून अमेरिकेत वर्क व्हिसावरती जाऊ इच्छिणाऱ्यांना मोठा धक्काच दिलाय। आता ही फी इतकी जास्त आहे की ती नवीन H1B व्हिसा धारकाच्या सरासरी पगारापेक्षाही जास्त आहे। एका उदाहरणासह सांगायचं झाल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या एखाद्या H1B व्हिसा धारक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा पगार 2 लाख $, म्हणजेच 1,80,00,000 इतका आहे असं आपण समजू। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानुसार H1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यावरती कंपनीला आता 2 लाख $, पगार प्लस 1 लाख $, H1B व्हिसा फी म्हणजेच एकूण 3 लाख $, खर्च करावे लागतील। म्हणजे पूर्वीच्या 1,80,00,000 ऐवजी आता 2,70,00,000 रुपये कंपनीला एखाद्या H1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यावरती खर्च करावे लागतील। अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या रकमेसाठी भारत किंवा इतर कोणत्याही देशातील लोकांना कामावर ठेवणं अमेरिकेतील कंपन्यांना क्वचितच परवडू शकेल आणि याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसेल, विशेषतः IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना। कारण अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार दरवर्षी मंजूर होणाऱ्या 84,000 H1B व्हिसांपैकी जवळपास 71% व्हिसा धारक भारतीय असतात। आता हा H1B व्हिसा म्हणजे नेमकं काय, तो कोणाला मिळतो हे देखील आपण नीट समजून घेऊया। H1B व्हिसा हा एक तात्पुरता वर्क व्हिसा आहे जो अमेरिकेमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या परदेशी कामगारांना दिला जातो। H1B व्हिसा देण्याची सुरुवात 1990च्या इमिग्रेशन कायद्याद्वारे करण्यात आली होती। हे व्हिसा प्रामुख्याने IT, इनोव्हेशन, रिसर्च, मेडिकल क्षेत्रातील टॅलेंटेड कर्मचाऱ्यांना दिले जातात। भारतीय इंजिनियर, डॉक्टर, डेटा सायंटिस्ट आणि IT क्षेत्रातील तज्ञ हे तर त्यांच्या कौशल्यासाठी जगभरामध्ये ओळखले जातात। H1B व्हिसा हा त्यांच्यासाठीच अमेरिकेमध्ये काम करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग ठरला। आता समजा IIT बॉम्बे मधून अमन नावाच्या मुलानं BTech केलं। याच अमनला Amazon कंपनीकडून अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी 1 कोटी रुपये पगाराची ऑफर आली। अशा परिस्थितीमध्ये अमनला अमेरिकेमध्ये नोकरीला जाण्यासाठी H1B व्हिसाची आवश्यकता आहे। त्यावेळेला अमनला जॉबची ऑफर देणारी Amazon कंपनीज त्याला H1B व्हिसा मिळवण्यामध्ये मदत करेल। गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक H1B व्हिसाचा लाभ Amazon, टाटा, मेटा, ऍपल आणि गुगल या कंपन्यांनी जगभरातील टॅलेंट अमेरिकेतील आपल्या कंपन्यांमध्ये आणण्यासाठी घेतलेला आहे। 2025च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये Amazon आणि क्लाउड कम्प्युटिंग युनिट म्हणजेच AWS कंपनीचे 12,000हून अधिक H1B व्हिसा मंजूर झालेत, तर मायक्रोसॉफ्ट आणि मेटा कंपनीला 5,000हून अधिक व्हिसा मिळालेले आहेत। आता H1B व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या 71% आहे, तर चीन 12%, फिलिपिन्स 1%, कॅनडा 1% आणि दक्षिण कोरिया 1% अशी आकडेवारी आहे। H1B व्हिसा मिळवणारे सर्वाधिक भारतीय असल्यानं येत्या काही काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या H1B आदेशाचा पहिला परिणाम Amazon, TCS, मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल आणि ऍपल सारख्या प्रमुख कंपन्यांमध्ये दिसून येईल। कारण अमेरिकेतील याच कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी H1B वर्क व्हिसावरती घेतले जातात। दरम्यान हाच H1B व्हिसा कायमच वादाचं कारण देखील ठरलेला आहे। अमेरिकेतील IT कंपन्यांकडून H1B व्हिसा प्रणालीचा सर्वाधिक गैरवापर केला जातो असा आरोप याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। म्हणजेच अमेरिकेच्या आर्थिक भरभराटीमध्ये महत्त्वाचा भाग ठरणाऱ्या IT क्षेत्रामध्ये H1B व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकन कामगारांपेक्षा कमी पगारात काम करणारे कर्मचारी घेण्यासाठी
H1B विसाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा हा आरोप आहे. अमेरिकेतील IT कंपन्या परदेशी कामगारांना कमी पगारात जॉबवर घेतात. त्यामुळे अमेरिकन लोकांच्या IT क्षेत्रातील जॉबच्या संधी कमी झाल्या आहेत. अगदी अमेरिकन लोकांना IT क्षेत्रामध्ये जॉबच मिळत नाहीयेत असाही आरोप होतो. मात्र हेच आरोप अमेरिकन कंपन्यांकडून खोडून काढले जातात. अमेरिकन कंपन्या स्पष्ट करतात की अमेरिकन लोक ज्या क्षेत्रांमध्ये काम करू शकत नाहीत, विशेषतः सायन्स, इनोव्हेशन, IT, त्याच क्षेत्रांमध्ये आम्ही परदेशातील टॅलेंट शोधून भरतो. आता राहिला मुद्दा कमी पगाराचा, तर अमेरिकेमध्ये H1B कामगारांचा सरासरी पगार अमेरिकन कामगारांच्या सरासरी पगारापेक्षा जवळपास दुप्पट आहे. खरं तर H1B कर्मचाऱ्यांचं सरासरी वेतन अमेरिकेमध्ये टॉप 8 पगारांच्या जॉबच्या रेंजमध्ये आहे. म्हणून स्वस्त कर्मचारी भरण्याचा आरोपही खोटा असल्याचं अमेरिकन कंपन्या स्पष्ट करतात. आता अमेरिकन कंपन्या काहीही म्हणत असल्या तरी डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय नीती ही अमेरिका फर्स्ट हीच आहे. त्यामुळे अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असो वा अमेरिकन लोकांच्या जॉबचा मुद्दा असो, डोनाल्ड ट्रम्प तो आक्रमकरित्या हाताळताना पाहायला मिळतात. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच मुद्द्यांना अमेरिकन नागरिक देखील मोठ्या संख्येनं पाठिंबा देत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेतलं राजकीय गणित काहीही असो, मात्र अमेरिकेतील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखा आहे. कारण अमेरिकेच्या IT, मेडिकल, इनोव्हेशन, रिसर्च या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय लोक काम करतात. अमेरिकेतलं IT सेक्टर तर भारतीयच चालवतात असंही म्हटलं जातं. म्हणजे दरवर्षी मंजूर होणाऱ्या H1B विसांपैकी 65% विसा IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मंजूर होतात. तसेच अमेरिकेच्या इनोव्हेशन आणि स्टार्टअप इकोसिस्टीमचा कणा देखील भारतीय लोकच असल्याचं म्हटलं जातं. तर अमेरिकेतील 30% निवासी डॉक्टर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पदवीधर आहेत. त्यातील बहुतांशी भारतीय आहेत. त्यांचा पगार फक्त $55,000 आहे. आता $55,000च्या पगारावरती अमेरिकेमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी $1,00,000चा H1B विसा कोण देईल असा सवालही अमेरिकेतील तज्ज्ञ उपस्थित करतायत. त्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जगभरातील विशेषतः भारतातील विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. पण जर त्यांना अमेरिकेमध्ये घेतलेल्या शिक्षणानंतर तिथेच नोकरी मिळणार नसेल आणि त्याऐवजी H1B विसासाठी शुल्क भरून मगच नोकरी मिळणार असेल तर ते अमेरिकेतील शिक्षणावरती इतका खर्च का करतील, असे अनेक प्रश्न उपस्थित करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानं अमेरिकेतील IT, मेडिकल, इनोव्हेशन ही क्षेत्र उद्ध्वस्त होतील अशी भीती देखील अमेरिकेतील तज्ज्ञ व्यक्त करतायत. आता डोनाल्ड ट्रम्प सरकारकडून H1B विसावरती 90 लाख रुपयांची फी आकारण्याचा निर्णय घेईपर्यंत इकडे मोदी सरकार नेमकं काय करत होतं? मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण वारंवार का पैशी ठरतंय, असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची माध्यमांमध्ये दाखवली जाणारी मैत्री, डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींच्या एकमेकांना मारल्या जाणाऱ्या मिठ्या, दोन्ही नेत्यांच्या अतूट संबंधांबाबत केल्या जाणाऱ्या चर्चा आता अमेरिका आणि भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये का कामी येत नाहीयेत असा सवालही उपस्थित केला जातोय. तसेच मोदी आपल्या याच ट्रम्प सोबतच्या अतूट नात्याच्या आधारे हा निर्णय रद्द करून दाखवू शकतात का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावरती एक शब्दही न बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे वीक पंतप्रधान आहेत अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली है। अभी 2 ही दिन पहले तो नरेंद्र मोदी और डोनाल्ड ट्रंप खूब गलबैया करके हैप्पी बर्थडे टू यू मना रहे थे और 2 ही दिन बाद हिंदुस्तान पर ऐसा कड़ा प्रहार किया है कि हमारी इंडस्ट्री और हमारे यूथ पर एक घातक हमला हुआ है। अमेरिका ने H1B वीजा की फीस $1,000 से बढ़ाकर अब $1,00,000 कर दी है। इसका फर्क जो है वो जॉब अपॉर्चुनिटीज पर पड़ेगा, इसका फर्क लोगों के रहन सहन पे पड़ेगा, इसका बहुत बड़ा फर्क आईटी इंडस्ट्री पर पड़ेगा। यूएस कंपनीज जो H1B वीजा स्पॉन्सर करती थी इतनी भारी फीस के बाद अब स्पॉन्सर नहीं करेंगी। इंडिया की आईटी कंपनीज जो लोगों को भेजकर रेवेन्यू कमाती थी उनकी रेवेन्यू मार्जिन कम होगी, जो बड़ी बड़ी इंडियन कंपनीज और इंडियन आईटी सेक्टर के लिए
तो ये सबसे ज्यादा घातक है, क्योंकि इंडियन आईटी सेक्टर में हिंदुस्तान में तो जॉब्स बन नहीं रही है, चाहे वो टीसीएस हो या इन्फोसिस हो, लगातार लोगों को नौकरी से निकाल रहा है। वहां पर एक उम्मीद जगी रहती थी और अब वो उम्मीद भी धूमिल होती नजर आ रही है। लेकिन सवाल इस बात का है कि अमेरिका लगातार भारत पर प्रहार कर रहा है, चाहे वो H1B वीजा की फीस को लेकर हो जो $1000 से $1,00,000 कर दी गई हो, चाहे वो हमारे ऊपर 50% टैरिफ लगाना हो, चाहे वो हमारे लोगों को हथकड़ियों में बांधकर भेजना हो, चाहे वो हमें अब्यूजर और पता नहीं क्या क्या कहना हो, चाहे वो रूस से हमारे सस्ते तेल खरीदने पर सिर्फ हमारे खिलाफ एक्शन हो, लगातार अमेरिका हमारे खिलाफ एक्शन कर रहा है। तो ये जो मोदी जी डोनाल्ड ट्रंप को अपना मित्र बताते हैं और उनके कुछ अच्छा लिखते ही लपक के गलबैयां करने लगते हैं ट्विटर पे और हैप्पी बर्थडे टू यू सुनकर बिल्कुल ही भाव विभोर हो जाते हैं, आपकी इन सब दोस्तियों का फायदा क्या है? देश को क्या मिल रहा है? देश के खिलाफ अमेरिका लगातार एक्शन ले रहा है और मोदी जी आप मूक दर्शक बने हुए, ना इंडियन इंडस्ट्री के लिए आप कुछ कर पा रहे हैं और ना हमारे होनहार जवान लोगों के लिए, युवाओं के लिए, उनके भविष्य को सुरक्षित करने के लिए आप कुछ कर पा रहे हैं। विरोधकांकडून टीका होत असताना त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसावरती 90 लाख रुपये फी आकारून भारताला झटका दिला असला तरी इकडे मोदी भक्त मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा हाही निर्णय भारतासाठी कशी संधी आहे, कसा फायद्याचा आहे याचंच गुणगान गातायत। नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ कांत एक्सपोज करून म्हणतायत की आता भारतीय टॅलेंट अमेरिकेत न गेल्यानं अमेरिका उद्ध्वस्त होईल आणि हेच टॅलेंट भारतात राहिल्यानं भारतात नवे इनोव्हेशन, स्टार्टअप, पेटेंट्स तयार होतील। सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ भारतातच राहून कसे भारताची उभारणी करतील अशा बाता आता हाकल्या जात आहेत। ब्रेन ड्रेन, हर कोई सवाल पूछता था ब्रेन ड्रेन, और मैं उस समय लोगों को कहता था, तब तो न मुख्यमंत्री था न प्रधानमंत्री था, जब लोग कहते थे कि ब्रेन ड्रेन हो रहा है तो मैं कह रहा था क्या बुद्धू लोग ही यहां बचे हैं क्या? लेकिन आज मैं बड़े विश्वास के साथ कहना चाहता हूं, हम लोग जो ब्रेन ड्रेन की चर्चा करते थे, वर्तमान सरकार के इनिशिएटिव उस ब्रेन ड्रेन में से भी ब्रेन गेन के लिए है। हम ब्रेन ड्रेन को ब्रेन गेन में बदलना चाहते हैं और वो सब आप सबकी सहभागिता से ही संभव होने वाला है और होके रहने वाला है, ये मेरा विश्वास है। पंतप्रधान मोदींनी देखील 2017 मध्ये ब्रेन ट्रेनिंग वर नाही तर आम्ही ब्रेन गेनिंग वरती भर देतोय असं म्हटलं होतं। मात्र मागील 11 वर्षामध्ये पंतप्रधान मोदींनी याच टॅलेंटला भारतातच राहण्यासाठी, भारतातच टिकवण्यासाठी नेमकं काय केलं? कोणत्या इनोव्हेशनसाठी, कोणत्या नव्या पेटेंटसाठी, कोणत्या नव्या रिसर्चसाठी मोदी सरकारनं नव्यानं खर्च केला किंवा देशातील तरुणांना त्याबाबत प्रोत्साहन तरी दिलं का? हाही महत्वाचा प्रश्न आहेच। आधीच भारतातील आयटी सेक्टर मधील तरुणांचे जॉब जात आहेत, त्यात आता अमेरिकेनं H1B व्हिसावरती 90 लाखांची फी आकारून अमेरिकेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांचं स्वप्नच भंग केलंय। पण याच तरुणांना मोदी सरकार इथे कशा प्रकारे रोजगार निर्माण करणार आहे, इथे त्यांच्या टॅलेंटला कसा वाव दिला जाणार आहे, या तरुणांना अमेरिकेप्रमाणे इथे देखील तितकाच पगार मिळू शकेल का, हे मोदी सरकार स्पष्ट करणार आहे का? आता व्हिडिओच्या शेवटाकडे जाताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं या निर्णयामागचं टायमिंग। एका बाजूला भारत अमेरिकेतील टॅरिफ वॉर नंतर आता पुन्हा कुठे दोन्ही देशांमध्ये व्यापारी चर्चा सुरू होणार होत्या, त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय। म्हणजेच भारतासोबत व्यापार चर्चा करताना अमेरिकेला दबावाचं राजकारण करायचं आहे का, हाही प्रश्न या निर्णयाच्या टायमिंग वरून उपस्थित होतोय। डोनाल्ड ट्रम्प अशा धक्कादायक निर्णयांनी आधी दहशत निर्माण करतात आणि नंतर बाजार आणि उद्योगाचा प्रतिसाद पाहून माघारही घेतात। त्यामुळे आता देखील डोनाल्ड ट्रम्प या निर्णयावरून हळूहळू माघार घेतात की मग भारतासोबतच्या व्यापारी चर्चेदरम्यान H1B व्हिसाचा निर्णय मागे घेण्याच्या अटीसह दुसराच कोणता फायदा करून घेतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.